हे सामान मी काल रात्रीच भरून ठेवणार होती, पण तेवढ्यात माझ्या मम्मीचा कॉल आला आणि मम्मीसोबत बोलायला गेली ना तर 1 ताससुद्धा कमी पडतो. कारण मी दिवसभरच्या सगळ्या गोष्टी मम्मीसोबत शेअर करत असते. मम्मी असं झालं, मम्मी तसं झालं आणि मम्मीला मी बोलली की म्हटलं मम्मी आता चालू जस्ट जेवण केलं मी आणि मी आता सामानच ठेवणार होती म्हटलं, पण तेवढ्यात तुझा कॉल आला. तर मम्मी मला बोलली की म्हणे तुला उद्या काही कुठं जायचं नाही आहे, उद्या आरामशीर तू ठेव म्हणे सामान आणि आता तू प्रवासाने थकली असशील तर झोपून घे म्हणे. तर मम्मीला म्हटलं मम्मी ठीक आहे. तर मम्मीसोबत बोलणं झालं. त्याच्यानंतर थोडा वेळ मोबाईल पाहिला आणि मी झोपून गेली. आणि आता वाजताय दुपारचे 12:30. माझे सकाळचे सगळे कामं झाली, जेवण, कपडे, भांडी सगळं झालं. तर म्हटलं चला आता आपण हे सामान ठेवून देऊ. आणि आधी तर मी पहिले अदिराला झोपवलं, कारण जर ती जागी असली ना तर ती मला काहीच काम करू देत नाही, मध्ये मध्ये बुळबुळ करत असते ती. तर पहिले मी तिला झोपवून दिलं आणि हे जे सामान जे आम्ही घरून घेऊन आलेलो आहे ते सामान मी ठेवायला लागली होती. आणि थोड्या बरण्या शिल्लक होत्या माझ्याकडे खाली, तर म्हटलं चला जेवढं सामान बरण्यांमध्ये माईल तेवढं सामान आपण ठेवून देऊ आणि बाकीचं असंच ठेवून देऊ म्हटलं. तर खोबरं आणलं होतं घरून, मठ, मूग, हरभरी, छोले हे घरून घेऊन आली होती. तर ते सामान मी अजून उडदाची डाळ होती, काळीवाली उडदाची डाळ, त्याची भाजी मला खूप आवडते. तर ती डाळ मी घरूनच घेऊन आली होती तर ह्या सगळ्या डाळा वगैरे सगळं मी बरण्यांमध्ये भरून दिलं आणि जे बाकीचं होतं ते मी असंच ठेवून दिलं. आणि नंतर फक्त राहिले होते पापड. हे पापडांचं खोकं पण आम्ही घरूनच आणलं होतं. पापड, शेवाळ्या माझ्या मम्मीने देऊन पाठवल्या होत्या, कारण मागच्या वर्षी माझ्या सासूबाईंनी काही सामान केलं नव्हतं. कारण असं असतं की कोणी वारलं की गुढीपाडव्यापर्यंत म्हणजे सामान करता येत नाही. तर आणि गुढीपाडव्यानंतर यांना खूप ऊन होऊन जातं, म्हणून आमचा सामान राहिलाच होता. त्याच्यामुळे मम्मीनेच देऊन पाठवल्या होत्या. मी इतकं नव्हती म्हणत की म्हटलं मम्मी थोडंच दे, पण मम्मी बोलली की नाही अधीरा पण आहे, ती पण खाईल. त्याच्यामुळे मम्मीने खूप सारे देऊन पाठवले आणि बघा डबा भरला गेला तरी एवढे कोरडे पापड उरलेले आहेत. त्याच्यानंतर बाकीचे जे उरले होते म्हटलं चला एक खोक्यामध्ये पॅक करून आपण कुठेतरी ठेवून देऊ. तर खोकं परत मी पॅक केलं आणि वरती त्या बरण्यांजवळ जागा केली खोकं ठेवण्यासाठी. आणि बघा मस्त अशा बरण्या सगळ्या भरून गेल्या माझ्या. आणि बाकीचं जे सामान होतं उरलेलं ते मी फर्निचरमध्ये ठेवून दिलं. आणि जे बाकीचे पीठ होते आणलेले, कणण्याचं पीठ आणलं होतं, बेसन पीठ, बाजरीचं पीठ, हे मी बाकी फ्रीजमध्ये ठेवून दिलं. आणि बाजरीचं पीठ मी जास्त करून फ्रीजमध्ये ठेवत असते, कारण कितीही दिवस ठेवा तर ते पीठ खराब नाही होत. त्याच्यानंतर बघितलं की अधीरा झोपलेली, जे म्हटलं चला आता आपण कपडे काढून घेऊ. कपड्यांचा पसारा काढला आणि सगळे घड्या करून स्पेशल तिघींचे ठेवून दिले, कारण एकत्र ठेवले की मग अजून सापडत नाही, म्हणून तिघींचे मी स्पेशलच ठेवून दिले. हे सगळं काम आवरता आहे ना 3:30 वाजून गेले होते. म्हटलं चला आता काही झोपत नाही मी, झाडझूड वगैरे करून घेऊ म्हटलं. तर घर झाडले वगैरे, बाहेरचं पण झाडलं, चहा वगैरे